नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते, तर विज्ञान ज्ञानाच्या प्रकारातून सत्य समोर आणते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक सामाजिक उपक्रम या विचार आणि आचाराने प्रेरित होऊन जिवंतपणी दाखवा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सौंदळा गावचे सरपंच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि खंदे समर्थक कॉम्रेड बाबा आरगडे यांचे चिरंजीव शरद आरगडे यांनी आपला स्वतःचा जिवंतपणी दाखवा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील स्मशानभूमीत दिनांक 21/4/2026 रोजी सकाळी 8:30 वाजता आयोजित करून संपन्न केला. छोट्या अंधश्रद्धेतून मोठ्या अंधश्रद्धा जन्म घेतात आणि मग अशोकरासारखे भोंदू समाजात निर्माण होतात. दाव्याच्या ताटाकडे कावळा भुकेने येतो. त्याचा मृतांशी संबंध नसतो. तो अन्नच पाहतो. भावनांचा अर्थ देतो आपणच आपल्या मनाने. सत्य मात्र साधा असतं. निसर्ग चालतो नेमाने, असेही जिवंतपणे दावा करणारे शरद आरगडे यांनी सांगितले. जिवंतपणे दावा करण्याचा उद्देश काय हेही त्यांनी सांगितले. मृत्यूनंतर कर्मकांडाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, समाजात विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि मानवतावादी विचार रुजवणे, 10वा 13वा श्राद्ध इत्यादी मागील अंधश्रद्धा दूर करणे, जिवंत माणसाचा सन्मान जिवंतपणेच करण्याची जाणीव निर्माण करणे. यावेळी हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर गिरडी तालुका सांगोला यांचे अप्रतिम कीर्तन संपन्न झाले. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. एकजूट महाराष्ट्र न्यूजतर्फे आपलं स्वागत आहे. आपण आज तालुका नेवासा भेंडा येथे आलेलो आहोत. तेथे दिनांक 21/4/2026 रोजी माननीय सरपंच, सौंदळा येथील जातमुक्त गाव करणारे आणि भारतीय लेवलवरती नावाजलेले सरपंच शरदराव आरगडे हे जिवंतपणी भेंडा येथे स्मशानभूमीमध्ये आपलं स्वतःचं दावा करत आहेत आणि ते दाखवू इच्छितात की अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये काय अंतर आहे. त्यानिमित्ताने आपण इथं आलेलो आहोत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते, हितचिंतक हे सुद्धा आलेले आहेत. तर त्यानिमित्ताने आपण त्यांची भेट घेण्यास इथं आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपली ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? अंधश्रद्धा जी काही पसरलेली आहे, छोट्या छोट्या अंधश्रद्धेमधून मोठाले अंधश्रद्धा जन्म घेतात. आपण बघतो दाव्याला कावळा जर शिवला नाही तर त्याचा खूप मोठा गैरसमज केला जातो. परंतु कावळा शिवणं न शिवणं, कावळा हा आपल्या अन्न शोधत तिथं आलेला असतो आणि मग कावळा शिवला तरी पण पितृदोष सांगितला जातो, नाशिकला पाठवलं जातं वगैरे. त्याच्यामध्ये भरपूर भ्रामक गोष्टी आहेत. आज मला हेच दाखवून द्यायचं आहे की कावळ्याला माहिती नसतं माणूस मेलाय की जिवंत आहे. तो त्याचा अन्न शोधत आलेला असतो. आज माझा दावा जिवंतपणे जरी घरात असतो तरी देखील कावळा शिवणार आहे आणि याच्यातून ह्या अंधश्रद्धा दूर होतील, असं त्यासाठी हा उपक्रम राबवतो. छान. सर, आपल्याला हा वारसा कुठून मिळाला? माझे वडील कॉम्रेड बाबा आरगडे, ज्यांनी अनेक वर्षापासून आणि स्थानिक भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्यांच्याकडूनच हा वारसा मिळाला. आज अशोक खरासारखे भोंदू बाबा हे आपल्या महाराष्ट्राला चावतायत सगळ्या अंगाने. आर्थिक
आणि शोषणात्मक दृष्टिकोनातून तसेच अशोक खरातचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे अशोक खरात लपलेले आहेत, आज त्यांनाही आपल्या रूपाने चपराक आहे, त्याविषयी आपण काय महाराष्ट्राला संदेश देऊ इच्छिता? महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे आणि तो विचार कुठेतरी मागं पडून अशोक खरातसारखे पुढे येतात, ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने चिकित्सक वृत्तीने या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि अशोक खरातसारख्यांना आता दूर करून फुले शाहू आंबेडकर यांचा विचार जवळ केला पाहिजे. कुठेतरी प्रशासनसुद्धा ह्याविषयी अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा आहे बनवलेला, ते अंमलबजावणी करण्याकरता आपलं महाराष्ट्र शासन हे उदासीन आहे असं आपल्याला वाटत नाहीत का? नक्कीच सध्या जे प्रकरणं बाहेर येत आहेत त्याच्यावरून शासन उदासीन दिसतंय, परंतु त्या गोष्टीमध्ये आता आपण लोकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि आजचा कार्यक्रम हा प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे. आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजला जी छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज तर्फे आपले स्वागत आहे. आपल्या इथं ज्येष्ठ अंधश्रद्धा निर्मूलनचे पदाधिकारी बाबा आरगडे हे आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं हितगुज करत आहोत. हां, तर हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा याच्यासाठी जवळजवळ 18 वर्ष झगडा झाला. श्रीराम लागू होते, निळू फुले होते, रणधीर अण्णा होते, नरेंद्र दाभोळकर होते, असे बरीच मोठी मंडळी आम्ही सगळे एकत्र त्या कायद्याची मागणी करत होतो. इकडून तिकडून कायद्याचं मसुदा तयार करायचा. तर रेब्युरो नावाचे जे पोलीस अधिकारी होते, मोठे रिटायर झाले, त्यांनी तो मसुदा आम्हाला तयार करून दिला आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करत राहिलो सरकार, पण तो सरकारची काही डोळे उघडली नाही. पुढं नेमकं असं घडलं की दाभोळकरांचा खून झाला. त्याच्यानंतर सरकार जरा हादरलं आणि खरं म्हणजे हे यांच्या शहीद झाल्याच्या नंतर हा कायदा झाला. तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यात नियमावली द्यायची होती. कायदा झाला 13ला, अजूनही नियमावली तयार नाही. वास्तविक पाहता आता एक सर्क्युलर निघाले राज्याचं की प्रत्येक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पोलीस स्टेशनमध्ये एक कमिटी तयार करा आणि त्याच्यात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माहितगार असलेल्या, अभ्यासू असलेल्या लोकांना घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल अंधश्रद्धा म्हणजे काय नुसत्या रूढी परंपरा अनिष्ट चालीरीती एवढंच आहे असं नाही आहे. तर याच्यामध्ये भूत, भानामती, करणी, चेटू अशा अनेक विविध प्रकारचे हातपाय पसरले आणि जन्मापासून सुरू होती ती अंधश्रद्धा मरेपर्यंत संपत नाही. साधी गोष्ट आहे. माणसं मेल्यावर मनुष्य कुठे जेवायला येत असतो का? परंतु त्याच्या लोकांनी ते करत राहायचं. म्हणून आता हा जो कार्यक्रम करायचा, या कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू असा आहे की आता जर कावळ्याला कळलं की बाबा माणूस जिवंत आहे, आपण नाही शिवायला पाहिजे बा, किंवा आपण समजू शहाणा झाला आहे कावळा पण हे बरं आहे. परत दुसरी गोष्ट अशी की आपल्या याच्यामध्ये जाती संस्था फिट झालेल्या आहेत. कावळ्याचा बाप कावळाच पाहिजे तसं होत नाही, मोराचा बाप मोरच पाहिजे तसं होत नाही. मग महाराजा, मांगाचा, ब्राह्मणाचा सगळ्याचा बाप एकच का? कावळा. आणि या पद्धतीनं मग हे बरोबर का चूक आहे आपण पाहिलं पाहिजे. 8-8, 10-10 दिवसाचं कुजलेलं मांस खाणार तो कावळा आपल्या नातेवाईकाला स्पर्श केला कसं काय बरोबर होतं? मुकुंदराव पाटील तरवडीचे एका दहाव्याला गेले नातेवाईकाच्या, तिथे गेल्यावर भटजीभावाचं सुरू झालं, ताट आणा, वाटी आणा. देवा काही राहिलं का? हा म्हणजे सतरंजी आणा. देवा काही राहिलं का? छत्री आणा, पण छत्रीला शिंबी मात्र छत्री आणा. अजून काही राहिलं का? काठी आणा, काठीला शिंबी मात्र जरा चांदीची ठोका म्हणते. मग ते म्हणले या ते सगळं तुम्ही घेणार ना? आणि मला माहीत नाही का म्हणले. अहो ब्राह्मणाला दिलं का ते वर पोच होतं म्हणले सगळं. दुसऱ्या दिवशी मुकुंदराव पाटील मेडिकलमध्ये गेले, 4 जुलाबाच्या गोळ्या घेतल्या, खिशात घातल्या आणि ब्राह्मणाला भेटायला गेले. म्हणजे अरे कुणीकडे मुकुंदराव काय? नाही नाही म्हणजे ते जरा गोळ्या घेऊन आलो तुम्हाला. मला काय करायचं गोळ्याचं? कशाच्या गोळ्या आहेत? जुलाबाच्या. मग मला काय करायचं गोळ्याचं? तर ते म्हणले काल करदुरत तुटस्त आमच्या पाहुण्याचं खाल्लं, ते फुगलं नाही म्हणले वर. पहाटे स्वप्नात आलो, पहाटे स्वप्न खरे असतात म्हणजे. आणि पहाटे स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की आता ह्या जुलाबाच्या गोळ्या तुम्ही भटजीबाला द्या, भटजीला जुलाब झाले की मला पोचते. जर ताटपाटी तांब्या पोचतो तर हे का जुलाब का पोचू नयेत? सर साधे साधे प्रश्न आहेत आणि हे सगळं लोकांचं अज्ञान दूर करावं. आता आपण विज्ञान युगात राहतो.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जगणं सुखावं झालं आहे हे आपण विसरूनच गेलो. तर दुसरी गोष्ट, विज्ञानाची सगळी सृष्टी लागत येऊ. आता तुम्ही मुलाखत घ्यायला निघाले, तुमच्या हातामध्ये हे मोबाईलचं यंत्र आहे. कोणती गोष्ट करायची, मोबाईल लागतो, मोटार गाडी लागते, विमान लागतं बसायला, सगळ्या गोष्टी लागायच्या. मग त्याची दृष्टी का नको, हे कसं प्राप्त झालं ते असायला पाहिजे की नाही. पण तो आपण काय करतो की ठणकावून ते चमत्काराच्या स्वरूपामध्ये वर घालतो आणि ते जसं सांगत बसतो आणि लोक तसंच गिरवीत राहतात. पण तसं ते खरं नसतं. म्हणून प्रत्येक ज्या अनिष्ट चाली, रीती, प्रथा, परंपरा आहेत त्याच्यापासून माणसाने बाजूला जावं. विज्ञान युगामध्ये जगत असताना वैज्ञानिकतेचं दृष्टी बाळगावी, हा याच्या पाठीमागचा स्पष्ट हेतू आहे. धन्यवाद सर. सर नमस्कार सर, आपलं नाव काय सर? मी अविनाश पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून त्या कामात राहिलो आहे आणि त्याचं 25 वर्ष संघटनेचं राज्याचं नेतृत्व केलं आहे कार्याध्यक्ष म्हणून. दाभोळकर सौंदर्याचे आणि नंतर पण उपक्रमशील सरपंच, सध्या भारतीय पुरोगामी विवेकवादी म्हणून चळवळीचे सिव्हिल कार्यकर्ते सोसायटीचं म्हणून काम करतो माननीय आणि शरदराव बाबा आरगडे आरगडे आणि मी महाराष्ट्र यांनी अंधश्रद्धा निर्मूलन एक आगळा समितीच्या वेगळा संघटना उपक्रम बांधणीच्या कामात या ठिकाणी 2 ठेवलेला आहे. दशकं आपल्या सोबत सर्वांना काम माहिती करणं, आहे महाराष्ट्रभर की वैज्ञानिक संघटनेचं विस्तार दृष्टिकोन वाढवणं. रुजवण्यासाठी आणि ते आणि करत लोकांच्या असताना मनातील अंधश्रद्धा हे जे काही चे निर्मूलन होण्यासाठी अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या प्रकार त्यांनी आहेत, जिवंतपणे हा जन्मापासून दावा मृत्यूपर्यंतच्या या ठिकाणी वेगवेगळ्या आयोजित केलेला आहे. कर्मकांडांमध्ये गुरफटलेलो या आहे. ठिकाणी उपस्थित झालेले त्याच्याबद्दल सर्व लोकांना अंधश्रद्धा जागृत निर्मूलन करण्याचं काम जे समितीचे संतांनी कार्यकर्ते, नंतर पुरोगामी समाजसुधारकांनी केलं विचाराच्या सर्व त्याचा विचार वारसा कार्यकर्त्यांचं आम्ही अंधश्रद्धा या निर्मूलन ठिकाणी मी चळवळीच्या माध्यमातून स्वागत करतो. पुढे नेण्याचा प्रयत्न या आम्ही ठिकाणी चालवला आहे. आता त्याचा भाग म्हणून दहाव्याच्या विधीचा कार्यक्रम तिकडे बाबांची चालू दोन्हीही होईल मुलं आणि आपल्या ज्यांचा सर्वांना विवाह विनंती आहे सत्यशुद्धी पद्धतीने की झाला. महाराज या ठिकाणी शरद आलेले आरगडे आहेत जे आता आणि सौंदर्य वेगळं गावाचे प्रवचन सरपंच म्हणून जे आपण त्यांनी नेहमीच आदर्श प्रवचन ऐकतो उभा केला आहे. दहाव्याचं, परंतु हा आगळा वेगळा दावा आहे. जिवंतपणे दुसरे चिरंजीव हा दावा या ठिकाणी भारत संपन्न आरगडे होतोय. हे दोघांची त्या लग्न निमित्ताने सत्यशुद्धी महाराज काय पद्धतीने सांगतायत बाबांनी की निळूभाऊ ऐकण्यासाठी आपण फुलेंच्या सर्वांना उपस्थितीत केलेली विनंती आहे की महिला मंडळ सर्व महाराष्ट्रात इकडे समोर गाजलेली येऊन शनी बसावं. शिंगणापूरच्या या ठिकाणी प्रवचनाला या ठिकाणी सुरुवात देवस्थानाला आहे. महिलांचा सर्वांना प्रवेश विनंती आहे की करण्याच्या आपण बद्दलचं समोर येऊन आंदोलन बसावं. असेल किंवा नगर जिल्ह्यात जो एक काळचा डाव्या कम्युनिस्ट विचाराच्या प्रभावाचा जिल्हा म्हणून देशभरात नावाजलेला होता, त्या जिल्ह्यात जे प्रस्थ आता बुवाबाबा महाराजांचं वाढलंय, मग ते लगतच्या नाशिक जिल्ह्यातल्या खरात प्रकरणाच्या निमित्ताने अनेक एरंडेंपासून तर आता परवा संगमनेर तालुक्यातल्या ज्या बुवाबाबाचं प्रकरण आमच्या तिथल्या सहकारी ॲडव्होकेट रंजना गावंदेच्या पुढाकाराने उघडकीस आलं. म्हणजे न्याय असा झाला आहे की सापडला तर चोर नाहीतर साव, अशी स्थिती आपल्याकडे आजही लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेत आहे, संविधानिक व्यवस्थेत आहे. त्याचं कारण आहे की आपली लोकशाही आणि आपली संविधानिक व्यवस्था ही पूर्णपणे अजून विकेंद्रित आणि लोकसहभागी नाही. ती अजूनही आपल्याकडे सरंजामदारीच्या मानसिकतेत आहे, पुरुष प्रभावित आहे आणि त्यामुळे आपल्याकडे लोकशाहीमध्ये आजही दरबार संस्कृती आहे. त्या दरबार संस्कृतीमध्ये मग जसं बाबाबुवा महाराजांच्या दरबारात जाणं आणि आपले प्रश्न सोडवण्याची परंपरेमध्ये जी काही एक सवय संस्कार आणि त्याचं अनुकरण होत आलं, तसं लोकशाही व्यवस्थेमध्ये पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी व्यवस्था आहे. शासन प्रतिनिधी आहे, शासन यंत्रणा आहे, कर्मचारी अधिकारी आहेत आणि त्याच वेळेला लोकप्रतिनिधी जे आहेत, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून तर सरपंचापासून तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, विधानसभेतला, विधान परिषदेतले आणि लोकसभेतले खासदार, या सगळ्यांकडे पण अशी दरबार संस्कृती आहे की ज्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्या दरबारात जावं लागतं. म्हणजे हा बाबाबुवा महाराजांच्या दरबाराचा संस्कृतीचा प्रभाव आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोकशाही आणि विकेंद्रित कार्यपद्धतीमध्ये संविधानाने जे काय आपल्याला मूल्य दिली त्याच्यामध्ये आपण स्वीकारू शकलेलो नाही गेल्या 75 वर्षात. त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या बाबाबुवा महाराजांचं प्रस्थ संपायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस त्याचे हितसंबंध अधिक मजबूत होत आहेत. कारण सत्ताधारी लोक मतांच्या गणितासाठी या बाबाबुवांच्या महाराजांकडच्या प्रभावात असणाऱ्या समुदायाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी बाबांचा प्रभाव वापरण्यासाठी बाबांच्या चरणी जातात. त्यामुळे बाबाला प्रतिष्ठा मिळते, महाराजाला प्रतिष्ठा मिळते
मग महाराजाला प्रतिष्ठा मिळाली की त्याच्याकडे बाकीचे लोक पण ओढा वाढतो, मग पैसा यायला लागतो, संपत्ती वाढायला लागते, त्याचा प्रचार प्रसार सुरू होतो. हे सगळं यंत्रणा ही गुरफटलेली आहे. त्यामुळे याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि याच्यासाठी संविधानिक व्यवस्था ही आपल्यासाठी आधार. धन्यवाद सर. ठेवलं तरच ते नैवेद्याचं ताट पूर्ण होतं. याचा अर्थ काय? तर तो नैवेद्य देवाला अर्पण केला याची खूण म्हणून आपण त्या ताटामध्ये तुळशीचं पान ठेवतो. त्याच पद्धतीनं एखादा माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याच्या तोंडामध्ये, त्या प्रेताच्या तोंडामध्ये, पार्थिव देहाच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवलं जातं. ही प्रथा आपल्याला माहिती आहे की माणूस मेल्यानंतर त्याच्या पार्थिव देहाच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवतात. आता तुळशीचंच पान का ठेवतात? याचं कारण तुळशीचं पान ही अर्पण केल्याची खूण आहे. काहीतरी अर्पण केलं याची खूण म्हणून तुळशीचं पान ठेवतो. त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायातले लोक गळ्यामध्ये तुळशीची माळ का घालतात? तर तुळशीची माळ याच्यासाठी घालतात की हा देह आम्ही देवाला अर्पण केलेला आहे याची खूण म्हणून गळ्यामध्ये ते तुळशीची माळ घालतात. ज्या दिवशी आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली त्याच दिवशी हा देह देवाला अर्पण झाला. आणि मग ज्या दिवशी हा देह देवाला अर्पण झाला त्या दिवशी या देहाचा प्रतिकात्मक मृत्यू झाला. हा प्रतिकात्मक मृत्यू कसा आहे याचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियला ठाव स्मशानीचा. की माझ्या शरीराचा भाव हा प्रेतरूप झालेला आहे आणि मला स्मशानामध्ये जागा मिळालेली आहे. पुढं काय झालं? तुकोबाराय सांगतात, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. आम्ही देहबुद्धीचा मृत्यू केलेला असल्यामुळं, देहबुद्धीचा मृत्यू झालेला असल्यामुळं काय झालं तर काम क्रोध माया रडायला लागले. एरवीच्या मर्तुकीमध्ये कोण रडतात? तर घरातले नातेवाईक, मित्र, शेजारी पाजारी हे सगळे लोक रडतात. पण महाराज म्हणतात की माझ्या देहबुद्धीच्या प्रतिकात्मक मृत्यूमुळे कुणाला रडू यायला लागलं? तर तुकोबाराय सांगतात काम क्रोध माया हे रडायला लागले. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. यम सुद्धा हाय हाय म्हणायला लागला. अशी सगळी परिस्थिती झालेली आहे असं तुकोबाराय सांगताय. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा देहबुद्धीचा एक प्रतिकात्मक मृत्यू आहे आणि तो जिवंतपणीच झालेला आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की आपुले मरण पाहिले बे डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. आपलं स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्याने पाहणं याच्यासारखा सुखाचा सोहळा जगामध्ये दुसरा कोणताही नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय, मरणाही आधी राहिलो मरुणी. मी माझ्या मरणाच्या आधी मरून राहिलेलो आहे. किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. माझं मरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं असं तुकोबाराय म्हणतात आणि त्याच्यामुळे हा सुखाचा सोहळा झाला असं तुकोबारायांना सांगायचं. या सगळ्याचा अर्थ काय आहे? या सगळ्याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये एकदा का तुम्ही माळ घातली त्याच्यानंतर या देहबुद्धीवरची आसक्ती संपली. एकदा देहबुद्धीचा मृत्यू झाला आणि हा देह देवाला अर्पण झाला की पुन्हा बाकीची कुठलीही कर्मकांड करण्याची गरज नाही. कुणाला पितरांचा प्रतिनिधी मानलं जातं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की कावळा हा पितरांचा प्रतिनिधी म्हणून येतो आणि तो पिंड किंवा ते जे अन्न ठेवलेलं असतं त्याला स्पर्श करतो. त्या कावळ्याकरता आपण पिंड ठेवतो आणि तो कावळा म्हणजे माझा पूर्वज आहे, माझे पितर आहे असं आपण मानतो. बरोबर की नाही? पण हे संत विचारांशी विसंगत आहे, संत विचारांशी सुसंगत नाही. म्हणून कबीरांनी काय सांगितलं? जिंदा बाप कोई ना पूजे. जे जिंदा म्हणजे जिवंत, जिवंत असलेला बाप कुणी पूजत नाही. जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पुजवाया. जिवंत वडिलाची कुणी पूजा करत नाही आणि मेल्यानंतर पूजतात. जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पुजवाया. मुट्ठी भर चावल लेके कोवे को बाप बनाया. की हे काय करतात? मुठभर तांदूळ घेतात आणि कावळ्याला बाप बनवतात.
जिवंत वडिलाची पूजा करत नाहीत, पण कावळ्याची पूजा करतात आणि कावळ्याला बाप मानतात. हा माणसाचा मूर्खपणा कबीरांनी त्यांच्या दोह्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे कावळा हा काय पितर होऊ शकत नाही हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, कबीरांनी सांगितलेलं आहे. दुसरं कोण असतं पितर म्हणून? एक पितर म्हणून कावळा येतो, तसं दुसरं पितर म्हणून कोण येतं? तर दुसरं पितर म्हणून जातीतला व्यक्ती बोलवायचा असतो. आता अक्षय तृतीया झाली, बरोबर की नाही? तेव्हा गणजेवण असतं. गणजेवणाला किंवा मासिक जेव घालताना किंवा श्राद्धाच्या दिवशी किंवा भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये काय केलं जातं? तर आपल्या जातीतला व्यक्ती पितरांचा प्रतिनिधी म्हणून आपण बोलवतो आणि त्या जातीतल्या व्यक्तीला जर आपण जेवण दिलं तर ते आपल्या पितरापर्यंत पोचतं, अशी आपली समजूत असते. पण ही समजूत वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्याचं काय प्रमाण आहे, त्याचा काय पुरावा आहे? तर वारकरी संप्रदायातले एक अधिकारी संत म्हणजे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी काय केलं? त्यांनी श्राद्धाचं कर्मकांड केलं. आता तुम्ही म्हणाल श्राद्धाचं कर्मकांड का केलं? जर वारकरी संप्रदायामध्ये श्राद्ध पिंडदानाचं कर्मकांड बसत नाही तर एकनाथ महाराजांनी का केलं? एकनाथ महाराजांनी मुद्दाम केलं. जसं आज शरदराव आरगडे यांनी मुद्दाम दावा केलेला आहे, बरोबर की नाही? तसं एकनाथ महाराजांनी मुद्दाम श्राद्धाचं कर्मकांड केलं आणि त्या श्राद्धाच्या कर्मकांडामध्ये त्यांनी काय केलं? तर श्राद्धाकरता जेवण बनवलेलं होतं आणि ते जेवण जेवण्याकरता पितरांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या जातीतल्या लोकांना त्यांनी निमंत्रण दिलं. म्हणजे ब्राह्मण जातीतल्या लोकांना निमंत्रण दिलं की तुम्ही या पितर म्हणून आणि जेवण करा, आज आमच्या घरी श्राद्ध आहे. ठीक आहे म्हटले सगळे लोक. आणि मुद्दाम एकनाथ महाराजांनी त्यांच्या घराबाहेर न जाणाऱ्या अस्पृश्य म्हणजे आजच्या भाषेमध्ये दलित मानल्या गेलेल्या जातीतल्या लोकांना बोलवलं आणि ते पितरांचं जेवण दलित जातीतल्या लोकांना दिलं. म्हणजे जातीतलाच व्यक्ती पितर म्हणून बोलवायची पद्धत असते, दुसऱ्या जातीतला व्यक्ती पितर म्हणून चालत नाही. पण एकनाथ महाराजांनी काय केलं? तर मुद्दाम दलित जातीतल्या लोकांना बोलवलं आणि ते श्राद्धाचं जेवण सगळं देऊन टाकलं. आता हे जेव्हा त्यांच्या जातीतल्या लोकांना कळलं तेव्हा ते संतापले. एकनाथ महाराजांना त्यांनी वाळीत टाकलं, त्यांना प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं. म्हणजे काय? तर वारकरी संप्रदायामध्ये जसा कावळा हा पितरांचा प्रतिनिधी होऊ शकत नाही तसा जातीतला व्यक्ती सुद्धा पितरांचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. हे सगळे संतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये श्राद्धाचं कुठलंही कर्मकांड नाही. मुळात मरणानंतरची जी काही कर्मकांड आहे ती वारकरी संप्रदायाला मंजूर नाही. त्याचा आणखी एक दाखला सांगतो. कबीर महाराज हे वारकरी संप्रदायातले अधिकारी संत होते. जरी ते उत्तर भारतातले असले तरी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कबीरांना महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आता ह्या कबीरांची एक गोष्ट आहे. ते काय करतात? साधारणपणे हाताचा पिंडा काढा शेंडा त्याला.
आपल्या भारतीय धर्म परंपरेमध्ये अशी एक श्रद्धा आहे की काशीमध्ये जर माणसाला मरण आलं तर मोक्ष मिळतो. कुठे मरण आल्यावर मोक्ष मिळतो? बोला की. काशीमध्ये जर मरण आलं तर मोक्ष मिळतो अशी माणसांची आपल्या समजूत आहे. म्हणून जुन्या काळामध्ये काय होतं की लोक काशीला जायचे. कशाला? मरायला. तर म्हातारपण आलं, आपण एक 3-4 दिवसामध्ये जाणार आहे असं लक्षात आलं की हे म्हातारे लोक काशीला जायचे. आणि आज सुद्धा काशीमध्ये अशी हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये अशा खोल्या आहेत की अशा मरायला आलेल्या माणसांकरता ते जास्त भाड्यानं देतात. अजून प्रथा आहे, अजून पद्धत आहे. किंवा आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा काय झालं तर हजारो प्रेत गंगेमध्ये वाहत होती. त्याचं कारण काय होतं? तर त्या गंगेमध्ये जर मरण आलं तर मोक्ष मिळतो या समजुतीनं ती प्रेतच्या प्रेत कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी गंगेमध्ये टाकलेली होती. तर मग हे जुन्या काळामध्ये काय व्हायचं की आपला मृत्यू जवळ आलाय असं वाटलं, वृद्धापकाळ जवळ आलाय असं वाटलं की हे लोक काशीला जायचे आणि 3-4 दिवसात मरण येणं अपेक्षित होतं. पण काय काशीच्या हवेचा गुणधर्म, 8 दिवस गेले तरी मरण यायचं नाही, महिना गेला तरी मरण यायचं नाही, 2 महिने गेले तरी मरण यायचं नाही, मग माघारी यायची आणि इथं आल्यावर मरायची. ही समजूत ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलेली. ज्ञानोबाराय काय म्हणतात? मोक्ष देवणी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर तिये गावी. काशीमध्ये मोक्ष मेल्यावर मिळतो आणि मेल्यावर मिळणारा मोक्ष बघायला आपण जिवंत असतो का? त्यामुळे महाराज म्हणतात हा उदारीचा माल आहे. हे काशीमध्ये मिळणारा मोक्ष हा उदारीचा माल आहे. किंवा गयेमध्ये काय करतात तर गयावर्जन. गयावर्जन म्हणजे काय तर आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणून काय करायचं तर तिथं पूजा करायची आणि ती पूजा केली की पितरांच्या ऋणातून मुक्त होते अशी समजूत आहे. महाराज म्हणतात की हे गयेमध्ये होणारा पितृऋणाचा नाश किंवा काशीमध्ये मिळणारा मोक्ष हे सगळं उदारीच आहे. कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही, ते तपासण्याचं कुठलं प्रमाण उपलब्ध नाही. याच्या उलट आमच्या पंढरपुरामध्ये मात्र अशा प्रकारचा कुठलाही विधी नाही. इथं उदारीचा माल नाही, इथं रोकडा माल आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? मरण मुक्ती वाराणसी. मरणानंतर मुक्ती कुठे मिळते? वाराणसीला. मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गयानाशी उधार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या. आमच्या विठोबाच्या पायापाशी काय उदारीचा माल नाही म्हणले, इथं सगळं रोख आहे. त्याच्यामुळे काशीमध्ये मरणानंतर मिळणारा मोक्ष किंवा गयेमध्ये होणारा पितृऋणाचा नाश त्याच्याकरता केली जाणारी पूजा हे सगळं थोतांड आहे. हे आपल्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे. आता कबीरांनी काय केलं सांगतो. काशीमध्ये त्यांचा जन्म होता, काशीमध्ये त्यांचं बालपण केलं, काशीमध्ये त्यांची सगळी कारकीर्द गेली. मग त्यांचं मरण कुठं आलं असतं? त्यांना कुठं आलं असतं? काशीमध्येच आलं असतं, बरोबर की नाही? पण लोकांची ही समजूत चुकीची ठरवण्याकरता कबीरांनी काय केलं? त्यांच्या अखेरच्या काळामध्ये काशी सोडलं. आणि काशी सोडून ते कुठं गेले तर काशी सोडून ते मगहरला गेले. मगहर नावाचे गाव आहे. मगहरला का गेले तर लोकांची अशी समजूत होती की काशीमध्ये मरण आला तर मोक्ष आणि मगहरमध्ये जर मरण आलं तर त्याला काय होतो? नरक होतो किंवा गाढवाचा जन्म मिळतो. गाढवाचा म्हणजे 4 पायाच्या गाढवाचा, 2 पायाची गाढवं भरपूर असतात. तर जर काशीमध्ये मरण आलं तर मोक्ष आणि जर मगहरला मरण आलं तर गाढवाचा जन्म अशी समजूत होती. कबीरांनी मुद्दाम काय केलं? कबीर मुद्दाम अखेरच्या काळामध्ये त्यांनी काशी सोडली आणि ते मगहरला गेले आणि मगहरला जाऊन त्यांनी देह ठेवला. आता हे काय केलं हे कबीरांनीच लिहिलेलं आहे. काय कबीर म्हणतात? क्या काशी क्या उस मगहर. क्या काशी क्या उस मगहर. काशीला जाणं काय आणि मगहरला जाणं काय? क्या काशी क्या उस मगहर राम हृदय बस मोरा. माझा राम हा माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. त्यामुळे काशीला मेलं काय आणि मगहरला मेलं काय त्यांनी फरक पडणार नाही. क्या काशी क्या उस मगहर राम हृदय बस मोरा काशी तन तजय कबीरा राम कौन तहोरा. की कबीर महाराज विचारतात
की जर आयुष्यभर मी चांगलं कर्म करून सुद्धा जर केवळ मगहरला मेल्यामुळे मला जर नरक मिळणार असेल तर मी खुशाल नरक स्वीकारायला तयार आहे. म्हणून ते मुद्दाम मगहरला गेले आणि त्यांनी देह मगहरला ठेवला. आता तुकडोजी महाराजांनी या संदर्भामध्ये एक ओवी लिहिली आहे. तुकडोजी महाराज काय म्हणतात? काशीवाशी भक्त कबीर समाधीस गाव निवडती मगहर, लोक जास म्हणती नरकद्वार, तीच उद्धार भूमी झाली. म्हणजे लोक ज्याला नरकद्वार म्हणत होते तिथं कबीरांनी मुद्दाम देह ठेवला आणि तिथं कबीरांची समाधी असल्यामुळं ती उद्धार भूमी झाली असं म्हणतात. आज सुद्धा काशीपासून जवळपास 100-150-200 किलोमीटरवर ते मगहर नावाचं ठिकाण आहे. म्हणजे एवढं अंतर पार करून ते अखेरच्या काळात मुद्दाम मगहरला गेले आणि अजून सुद्धा आपली लोक मरायला काशीला जात. बरोबर की नाही? आणि कबीरांनी काय केलं तर कबीर मुद्दाम मगहरला गेले. तर हे वारकरी संप्रदायाचं मरणोत्तर जी कर्मकांड आहे त्या कर्मकांडावरती वारकरी संप्रदायाचा विश्वास नाही. म्हणून तुकोबांनी आजच्या आव्हानामध्ये सांगितलं की आपलं जिवंतपणे मृत्यू झालेला आहे. जिवंतपणे मृत्यू झाला लोक शरीराचा भाव केव्हा ठावत नव्हता. आमचा जिवंतपणे मृत्यू झालेला असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की संन्यासी लोक सुद्धा संन्यास घेण्याच्या अगोदर आणि आपले सरपंच जे आहेत शरदराव आरगडे त्यांनी जिवंतपणे दावा करण्यामध्ये एक फरक आहे. संन्याशांनी केलेला दावा हा धार्मिक प्रथा परंपरेला धरून ते करतात, पण यांनी जो केलेला दावा आहे तो कसा आहे तर तुकाराम महाराजांनी किंवा वारकरी संतांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याला अनुसरून आहे. त्याला अनुसरून आहे असं मी का म्हणतो? कारण आपण जसा जिवंतपणे हा देह देवाला अर्पण केला म्हणून सगळी कर्मकांड झाली असं वारकरी संप्रदाय मानतो, त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा त्यांचा देह देवाला अर्पण केलेला आहे. आता त्यांनी देह देवाला अर्पण केला याचा अर्थ काय तर त्यांनी लोकांमध्येच देव बघितलेला आहे आणि ह्या जनरूपी परमेश्वराला त्यांनी त्यांचा देह अर्पण केलेला आहे. म्हणून आजच्यापासनं ते खऱ्या अर्थाने लोकांचे झालेले आहे. जे तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, जनी जनार्दन संत बोलती वचन. जनी जनार्दन संत बोलती वचन, जनतेमध्ये जनार्दन आहे म्हणून जनता जनार्दन असा आपल्याकडे एक शब्द आहे. गाडगे बाबा हे लोकांमध्ये परमेश्वर बघणारे होते म्हणून गाडगे बाबांच्या मिशनच्या मुखपत्राचं नाव सुद्धा काय होतं माहिती आहे का? जनता जनार्दन. जनतेमध्येच जनार्दन आहे, जनतेमध्येच देव आहे, जनतेमध्येच परमेश्वर आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन तुकोबारायांनी म्हटलेले. ह्या लोकांमध्येच परमेश्वर बघून त्या परमेश्वराला त्यांनी देह अर्पण केलेला आहे. म्हणून हा जिवंतपणे त्यांनी केलेला दावा हा वारकरी संत विचारानुसार झालेला आहे. वारकरी संत विचाराला अनुसरून हे घडलेलं आहे. त्यांनी जनतेला त्यांचा देह एका अर्थाने अर्पण केलेलं आहे. जसं वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांची आरती लिहिताना निवळबारायांनी काय लिहिले? वैराग्याचे ज्वाळा देहबुद्धी हविली. वैराग्याच्या ज्वाळेमध्ये देहबुद्धीचा मृत्यू केला. रूढार्थाने हे जरी शरीर असलं तरी तुकोबाराय जे म्हणतात, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. कलेवर म्हणजे काय तर एका अर्थाने प्रतिकात्मक मृत्यू झालेलं शरीर. अशा शरीराच्या पाठी मी काठी घेऊन लागलेलो आहे असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे माझा देह मी देवाला अर्पण केलेला आहे. त्याच पद्धतीने तो आदर्श घेऊन शरदराव आरगडे यांनी त्यांचा देह हा जनतारूपी जनार्दनाला अर्पण केलेला आहे. हे वारकरी संत विचाराला अनुसरूनच घडलेलं आहे. मी वारकरी संप्रदायातली आणखी एक तुम्हाला कथा सांगतो की त्यातनं तुम्हाला वारकरी संप्रदायाची काय विचारसरणी आहे हे लक्षात येईल. एकदा काय झालं, लोक दिंडीनी त्र्यंबकेश्वरला जातात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची जी क्षेत्र आहे तिथं दिंडीने जाण्याची पद्धत आहे. जसं आम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या वारी करता जातो तसं संतांच्या पण वारीला जातो. आळंदीला काही जण जातात, काही जण देहूला जातात, काही जण त्र्यंबकेश्वरला जातात, काही जण तेरला जातात, काही जण आरणला जातात. तसं काही दिंड्या ह्या त्र्यंबकेश्वरला जातात. त्र्यंबकेश्वर म्हणजे निवृत्तीनाथांच्या समाधीचं ठिकाण आहे. आणि जाताना ह्या दिंड्या कुठं मुक्कामाला थांबतात तर नाशिकमध्ये थांबतात. आणि नाशिक तुम्हाला माहिती आहे, नाशिक म्हणजे काय आहे? पुरोहितांचा अड्डाच आहे. बरोबर ना? आपल्या महाराष्ट्रामध्ये
पुरोहितशाहीचा प्रभाव असलेली 3 ठिकाण आहेत महत्वाची मोठी. पहिलं ठिकाण म्हणजे पैठण, बरोबर की नाही, त्याला दक्षिण काशी वगैरे म्हणतात. म्हणजे पहिलं ठिकाण पैठण, दुसरं म्हणजे आमच्याकडे साताऱ्यामध्ये असलेलं वाई, आणि तिसरं ठिकाण म्हणजे नाशिक. ही तीनही ठिकाणं हे सनातन्यांचे बालेकिल्ले आहेत. किती हे मजबूत बालेकिल्ले आहेत, तर आज सुद्धा नाशिकमध्ये छत्रपतींच्या घराण्यातल्या संयोगिता राजे गेलेल्या होत्या, पण तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना वेदोक्त मंत्रांनी पूजा करणं नाकारलं, कारण त्या शूद्र आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. 15व्या शतकामध्ये छत्रपतींच्या घराण्यातल्या संयोगिता राजेंच्या पूजा विधीमध्ये जर वैदिक मंत्र चालत नाहीत असं त्या नाशिकमधली पुरोहित मंडळी म्हणत असेल, तर शेकडो वर्षांपूर्वी त्या नाशिकची पुरोहित मंडळी काय करत असेल विचार करा. तर ही नाशिकची जी पुरोहित मंडळी आहे ही सगळी वारकरी कीर्तनकारांच्या विरोधामध्ये होती. आणि ती काय करायची माहितीये का, नाशिकच्या घाटावर जेव्हा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराचं कीर्तन सुरू व्हायचं तेव्हा हातामध्ये शेण घेऊन उभे राहायचे, आणि त्या कीर्तनकारानं अभंगाच्या निरूपणाला सुरुवात केली की त्याच्यावर शेण फेकून मारायचे. म्हणून नाशिक मधल्या कीर्तनकारांना जिथं शेणमार होते त्या घाटाला अजूनही शेणमारीचा घाट म्हणून ओळखतात. आता हा शेणमारीचा घाट काय, कारण इथं वारकरी कीर्तनकारांना शेणमार होत होती, म्हणून हा घाट शेणमारीचा घाट म्हणून ओळखला जातो. हे दरवर्षी घडत होतं. एकदा ही गोष्ट वास्कर फडावरचे एक मोठे प्रतिष्ठित कीर्तनकार होते, भाऊसाहेब महाराज बार्शीकर असं त्यांचं नाव होतं. हे जे भाऊसाहेब महाराज बार्शीकर आहेत यांना ही गोष्ट समजली की नाशिकच्या गोदा घाटावरती वारकरी कीर्तनकारांना शेणमार होते. ते म्हटले पुढच्या वर्षी मी कीर्तन करतो. सगळे लोक म्हणले ठीक आहे. दुसऱ्या वर्षी दिंडी नाशिकला मुक्कामी पोहोचली. भाऊसाहेब महाराज देहूकर तिथं भाऊसाहेब महाराज बार्शीकर तिथं पोहोचले. भाऊसाहेब महाराज बार्शीकरांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यावर नाशिकच्या घाटावरची सगळी पुरोहित मंडळी हातामध्ये शेण घेऊन भाऊसाहेब महाराजांना मारण्याकरता उभी राहिली. हातामध्ये शेण घेतलेलं होतं. भाऊसाहेब महाराजांचं कीर्तन सुरू झालं, आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर भाऊसाहेब महाराजांनी काय केलं तर श्राद्ध पिंडदानाच्या कर्मकांडाच्या विरोधामध्ये ते भूमिका मांडायला लागले. पण त्या भूमिका मांडताना त्यांनी वेदोपनिषदातले पुरावे द्यायला सुरुवात केली. आता वेदोपनिषद हे भटजींना मान्य असलेलेच ग्रंथ आहेत ना, त्यातले पुरावे दिल्यामुळं त्यांची बोलती बंद झाली. त्यांनी हातातलं शेण वगैरे फेकून दिलं. भाऊसाहेब महाराजांचं कीर्तन झाल्यावर त्यांनी भाऊसाहेब महाराजांना नमस्कार केला, आणि भाऊसाहेब महाराजांना ते म्हटले की तुम्ही सांगितलं ते सगळं आम्हाला पटलं. धर्मामध्ये ह्या रूढी परंपरेला काही स्थान नाही, ह्या श्राद्ध पिंडदानाला किंवा कर्मकांडाला स्थान नाहीये, धर्मामध्ये स्थान नाही हे आम्हाला कळलं. पण रूढी धर्मस्य बलवान हा, पण रूढी ही धर्मापेक्षा बलवान असते. आणि नाशिकमध्ये अशी रूढी आहे की इथं आलेल्या प्रत्येक माणसाला श्राद्ध पिंडदानाचा विधी करावाच लागतो, म्हणजे मुंडन वगैरे करावं लागतं. भाऊसाहेब महाराज म्हटले सगळ्याला मुंडन करावं लागतं. ते म्हणले हो, इथं आलेल्या सगळ्याला मुंडन करावं लागतं. अशी प्रथाच आहे का इथली? हो, अशी प्रथाच आहे. म्हणली इथं आलेल्या सगळ्याला मुंडन करावं लागतं. मग भाऊसाहेब महाराजांनी त्यांना प्रतिप्रश्न असा विचारला, जर इथं आल्यानंतर प्रत्येकाला श्राद्ध पिंडदानाचा विधी करावा लागतो, मुंडन करावं लागतं, तर मग जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न असतं आणि तुमचा जावई लग्नाकरता येतो तेव्हा लग्नाच्या वेळेला जावयाचं मुंडन करता का म्हणले. अहो ते म्हणले असं कसं होईल, जावयाचं कसं मुंडन करायचं, लग्न हा सोहळा आहे म्हणले, सोहळ्यामध्ये कसं मुंडन करायचं. मग भाऊसाहेब महाराज बार्शीकरांनी सांगितलं की जसं लग्न हा तुमच्यासाठी सोहळा आहे तसं दिंडीनं संतांच्या क्षेत्राला जाणं हा आमच्यासाठी सोहळा आहे. आणि तो सोहळा असल्यामुळं या सोहळ्यामध्ये आम्ही श्राद्ध पिंडदान किंवा मुंडन वगैरे हे विधी करणार नाही. ते म्हणले ठीक आहे. त्याच्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. भाऊसाहेब महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, सगळं तिथलं निवृत्तीनाथांची यात्रा झाली, माघारी निघाले. माघारी निघाल्यावर सोबत त्यांच्या काही वारकरी होते, आले नाशिकला. नाशिकला आल्यावर परत या पुरोहितांनी त्यांना गाठलं, आणि ते पुरोहित म्हटले अहो महाराज तुमचं बरोबर आहे की तुमच्यासाठी दिंडी हा सोहळा आहे म्हणून तुम्ही श्राद्ध पिंडदान किंवा मुंडन केलं नाही, पण आता तुम्ही तर माघारी निघालाय, आता काही तुमचा सोहळा नाही, आता तुम्ही श्राद्ध पिंडदान करा की म्हटले. त्यांच्या आजूबाजूचे जे वारकरी होते ते त्यांना म्हटले श्राद्ध पिंडदान कुणाचं करायचं असतं, जिवंत माणसाचं करायचं असतं का मेलेल्या माणसाचं करायचं असतं. रूढ अर्थाने म्हणतोय मी, जिवंत माणसाचं की मेलेल्या माणसाचं. मेलेल्या माणसांचं करतात, बरोबर की नाही. मृत पूर्वजांचं करायचं असतं, आपल्या मृत पितरांचं करायचं असतं.
बरोबर की नाही? मग ते वारकरी असं म्हटले की आम्ही मुळात आमच्या मायबापाला मायबाप मानत नाही, आम्ही संतांना मायबाप मानतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तीवर्ण तुकोबराय सांगता, आम्ही संतांनाच मायबाप मानतो. आणि ते संत हे जे आमचे मायबाप आहेत ते देहरूपाने जरी नसले तरी त्यांच्या अभंगाच्या रूपाने शेकडो वर्ष अजून जिवंत आहेत, आणि ते जिवंत असल्यामुळे आम्ही श्राद्ध पिंडदान करत नाही. हे त्या वारकऱ्यांनी त्या नाशिकच्या घाटावरच्या सगळ्या पुरोहित मंडळींना सांगितलं. त्या पुरोहित मंडळींची पूर्ती बंद झाली. हे वारकरी संप्रदायात कधी घडले माहिती आहे का? 1740 सालचा भाऊसाहेब महाराज बार्शीकरांचा जन्म आहे. 1740 सालचा म्हणजे साधारणपणे 1800च्या आसपास ही घटना घडलेली असू शकते किंवा त्याच्या आधीच घडलेली असू शकते. म्हणजे 100-200 वर्षापूर्वी जेव्हा कुठलाही आधुनिक विचार इकडे आलेला नव्हता तेव्हाही वारकरी मंडळी या प्रकारचं श्राद्ध पिंडदानाचा कर्मकांडी विधी कधी करत नव्हती. हे अशा अनेक घटनांमधनं आपल्याला दिसतंय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या प्रकारचा विधी केला जात नाही. त्यामागे वारकरी संप्रदायाची ही तात्विक भूमिका आहे. आता मी तुम्हाला सांगतो, या तुमच्या गावामध्ये भेंडा गावामध्ये आणि शेजारच्या सौंदाळा गावातले लोक आले असतील आणि महाराष्ट्रभरातनं हा एक नवीन प्रयोग होतोय त्यामुळे काही लोक आले असतील, तर तुमच्याकरता सांगतो की इथं या वेळेला या वर्षी आजच्या दिवशी एक मोठी क्रांती झालेली आहे. काय क्रांती झालेली आहे तर मरणोत्तर कर्मकांडाच्या बाबतीमध्ये असलेले लोकांचे गैरसमज दूर करण्याकरता या प्रकारचा जिवंतपणे 10व्याचा प्रयोग झालेला आहे. याच मातीमध्ये याच परिसरामध्ये अशीच एक घटना काही शेकडो वर्षांपूर्वी घडलेली होती. आपल्याला माहित असेल की आपल्यापासून प्रवरा संगम हे जवळच आहे. या प्रवरा संगमला एक ज्ञानगिरी बुवा नावाचे मोठे महात्मे होते, कबीरपंथी होते. वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. ज्ञानगिरी बुवा जवळच नेऊर गाव आहे, त्या नेऊर गावामध्ये हे ज्ञानगिरी बुवा होते. त्यांची 100 एकर जमीन होती त्या काळामध्ये. हे जे ज्ञानगिरी बुवा आहे हे कबीरपंथी होते आणि वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर प्रभाव होता. हे किती मोठं व्यक्तिमत्व होतं आपल्याला माहित नसेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे जे सगळे सहकारी होते, ह्या सगळ्या सहकार्यांचे ते एका अर्थाने मार्गदर्शक होते. कोण? ज्ञानगिरी बुवा. या ज्ञानगिरी बुवांनी कबीरांचा बीजक नावाचा एक ग्रंथ आहे. या बीजक ग्रंथामध्ये विप्रमतीसी नावाचा एक भाग आहे. विप्रमतीसी म्हणजे काय? विप्र म्हणजे ब्राह्मण, मती म्हणजे बुद्धी, तिसी म्हणजे 30 चौपायांमधनं कबीरांनी ब्राह्मण पुरोहितांच्या बुद्धीचं जे वर्णन केलेलं आहे त्याचं नाव आहे विप्रमतीसी. कबीरांच्या बीजक ग्रंथामधला हा जो विप्रमतीसी भाग आहे, या विप्रमतीसी भागाचं वाचन हे ज्ञानगिरी बुवा करायचे. ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर तुकाराम हनुमंत पिंजन, त्याच्यानंतर वासुदेव बाबाजी नवरंगे, अशी ही जी काही सगळी मंडळी आहे सत्यशोधक समाजाची धुरीण असलेली, ही सगळी मंडळी ऐकायला बसायची महात्मा फुल्यांसहित. आणि हे ज्ञानगिरी बुवा त्यांना या विप्रमतीसी भागाचं वाचन करून दाखवायचे. तर हे जे ज्ञानगिरी बुवा आहेत यांनी तो विप्रमतीसी म्हणजे किंवा बीजक हा जो ग्रंथ आहे तो मूळ ब्रज भाषेत आहे. त्याचा मराठी तर्जुमा म्हणजे मराठी अनुवाद करून ते ज्ञानगिरी बुवा सगळ्यांना सांगत होते. या ज्ञानगिरी बुवांच्या संदर्भातली एक घटना आहे. काय झालं होतं तर परिसरातल्या एका गावामध्ये, ज्ञानगिरी बुवांच्या जवळच एक गाव होतं आणि त्या गावामध्ये कुंभार समाजातल्या एक बाई वारलेल्या होत्या. वारल्यानंतर त्यांचे जे अंत्यविधी आहेत ते अंत्यविधी किंवा श्राद्धविधी जे आहे ते विधी करण्याकरता ब्राह्मण पुरोहित नव्हता आणि त्याच दिवशी योगायोगाने तिथे ज्ञानगिरी बुवा आलेले होते. तर त्या कुंभार समाजातल्या लोकांनी ज्ञानगिरी बुवांच्याकडनं तो श्राद्धविधी केला. ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीनं तो श्राद्धविधी केला म्हणून ज्ञानगिरी बुवांवर आक्षेप घेतला गेला आणि सत्यशोधक समाज हा धर्माच्या विरोधात आहे, हे लोक धर्माच्या विरोधात आहेत, अशा प्रकारची अफवा सगळीकडे पसरवली. आता मला सांगा, ज्ञानगिरी बुवा जे कबीरपंथी महंत आहेत, साधू आहेत, अशा सत्पुरुषाच्या हातनं या प्रकारचा विधी झाला तर त्याच्यात काय अडचण होती का? अडचण नव्हती.
पण या लोकांना धर्म आपल्या ताब्यात ठेवायचा होता, त्यामुळे हे ज्ञानगिरी बुवांच्या विरोधामध्ये सगळ्यांना भडकवायला लागले. आणि याच्या विरोधामध्ये ज्ञानगिरी बुवांनी एक अभंग रचला आणि तो अभंग ज्ञानगिरी बुवांनी जवळच तरवळी गावामध्ये असलेल्या मुकुंदराव पाटलांच्या दिनमित्रला पाठवला. दिनमित्रमध्ये तो अभंग छापून आलेला आहे. ही क्रांती या भूमीमध्ये काही 100 वर्षापूर्वी ज्या ज्ञानगिरी बुवांनी केली तो वारसा शरदराव आरगडे यांनी चालवलेला आहे. ज्ञानगिरी बुवांचा वारसा एका अर्थाने चालवलेला आहे. एवढी मोठी माणसं या मातीमध्ये आपल्या होऊन गेलेली आहे. आणि आता त्यांनी सुद्धा जे ते 10व्याचा पिंडदानाचा विधी करायला माणूस बोलवलेला आहे तो सुद्धा बहुजन जातीतलाच आहे. ही क्रांती आहे की सगळ्या जातीच्या लोकांना या प्रकारच्या गोष्टी करता आल्या पाहिजेत, ही त्यामागची भूमिका आहे. आणि आता ते पिंडदानाचा विधी करायला लागल्यापासून मला असं वाटतंय की प्रवचन कीर्तनाबरोबरच असे विधी करायला पण आपण सुरुवात करावी. आणि ते बाकीचे लोक त्यांच्या व्यवसाय करता जसं छापतात तसं आपण छापावं की आमच्याकडे योग्य दरामध्ये जिवंतपणे 10व्याचे प्रवचन करून मिळेल. मी विनोदाने म्हणतोय, तर असं काही नाही करणार. पण मूळ मुद्दा काय आहे की वारकरी संप्रदायाची ही भूमिका आहे. ज्या ज्ञानगिरी बुवांचं मी तुम्हाला सांगितलं त्या ज्ञानगिरी बुवांनी अनेक अभंग रचलेले आहेत आणि त्या अभंगावर तुकोबारायांच्या अभंगाची छाप आहे. एका अभंगातली एक ओळ सांगतो तुम्हाला. ते ज्ञानगिरी बुवा असं म्हणतात की चित्तशुद्धीसाठी व्हावी हरिभक्ती आयशी आहे उक्ती तुकोबाची. म्हणजे त्यांच्यावरचा तुकोबारायांचा प्रभाव आपल्या लक्षात येतो. हे कबीरपंथी जरी असले तरी वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर प्रभाव होता, वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. कारण महाराष्ट्रातले बहुतेक कबीरपंथी लोक हे वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. आणि हे सगळं जे केलेलं आहे ते वारकरी संत विचाराला अनुसरून झालेलं आहे. आरगडे परिवारानं नेहमीच वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. स्वतः शरदराव आरगडे हे जवळपास 5-6 वेळा या दिंडीच्या बरोबर पंढरपूरला जातात. म्हणजे वारकरी संप्रदाय हा प्रागतिक विचारांचा आहे, त्याच्यामुळे त्या संप्रदायाशी त्यांची नाळ ही जुळलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरातल्या लोकांनी देहदान केलेलं आहे. मी जे मगाशी सांगत होतो की आम्ही देह जिवंतपणी देवाला अर्पण केला याची खूण म्हणून तुळशीमाळ घालतो, त्यांनी देह देवाला अर्पण केलेला आहे. पण त्यांनी कोणत्या देवाला अर्पण केलेलं आहे तर जनी जनार्दन संत बोलती वचन, लोकांसाठी त्यांचा देहदान त्यांनी केलेलं आहे. जिवंतपणीही त्या देहाचा उपयोग लोकांना झाला पाहिजे, पण मृत्यूनंतर सुद्धा त्या देहाचा उपयोग झाला पाहिजे ही भूमिका ठेवून त्यांनी देहदानाची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर जे शरीर हे नश्वर आहे असं सांगितलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये देहाला नश्वर मानलं जात नाही, उलट असं सांगितलेलं आहे की ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तनामध्ये शरीर सुद्धा ब्रह्मरूप होतं, नुसता आत्मा होतो असं नाही. तर शरदरावांनी जी भूमिका देहदानाची घेतलेली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांनी देहदान केलेलं आहे ते कोणत्या भूमिकेतून केलेलं आहे तर हा देह नश्वर नाहीये. या देहाचं जर तुम्ही देहदान केलं तर हा देह अमर होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं देह अमर करण्याचा हा प्रयोग आहे. त्याच्यामुळे देह अमर होणार आहे. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे. तुम्ही अमर आहे म्हटले महाराज, तुमचा देह सुद्धा अमर राहणार आहे. कसा राहणार आहे तर हे या कृतीतनं दाखवून दिलेलं आहे की देह कसा अमर राहतो देहदान केल्यावर. देहदान केल्यामुळे त्याचा अनेक ठिकाणी उपयोग आहे. ते मेडिकल कॉलेजमधली मुलं अभ्यास करण्यासाठी कुठं बेंडकोळ्या फाड कुठं काय फाड असं करत बसते. त्याच्यापेक्षा जर माणसाचा देह त्यांना मिळाला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतील. त्याच्यामुळे ही देहदानाची भूमिका अत्यंत वास्तवदर्शी आणि वारकरी संत विचाराला अनुसरून त्यांनी घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये ज्या पद्धतीनं श्राद्ध पिंडदानाच्या विरोधातली भूमिका अनेक लोकांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये दादा महाराज सातारकर आहेत, रंगनाथ वामन टन्नू गुरुजी आहेत, सुधाकर शेंडगे म्हणून होते, त्यांनी भूमिका घेतलेली आहे. मी एक होय होय वारकरी पुस्तक लिहिले, त्याच्या श्राद्ध पिंडदानाला विरोध नावाचं एक उपप्रकरणच आहे. त्याच्यामध्ये जवळपास 20-25 पानं किंवा एक 10-12 तरी पानं ह्या श्राद्ध पिंडदानाच्या संदर्भानं वारकरी संप्रदायाची भूमिका काय आहे याच्यावर मी लिहिलेली आहे. सांगण्याचा मुद्दा काय आहे, असे अनेक वारकरी इथंच नेवाशाला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ज्ञानेश्वरीचं लेखन ज्यांनी केलं सच्चिदानंद बाबा
त्या सच्चिदानंद बाबांचे वंशज होते काशीनाथ गोविंद थावरे. थावरे असं त्यांचं आडनाव होतं. या काशीनाथ गोविंद थावरेंनी सुद्धा ते वारकरी असल्यामुळं ते श्राद्ध पिंडदानाचा विधी करत नव्हते अशी नोंद त्यांच्या चरित्रामध्ये आहे. वारकरी संप्रदायातले हे काशीनाथ गोविंद थावरे असतील, सुधाकर शेंडगे असतील, रंगनाथ वामन टन्नू गुरुजी असतील किंवा दादा महाराज सातारकर असतील, विदर्भामध्ये आजादचा प्रयोग करणारे गणपती महाराज असतील, गाडगे बाबा असतील. गाडगे बाबांनी काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आचार्य आत्रेंनी त्यांचं जे कीर्तन नोंदवलं त्यांच्या संत आणि साहित्य नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला लेख होता, तोच छापून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काय म्हटले ते मी तुम्हाला सांगतो. गाडगे बाबा एका कीर्तनामध्ये काय म्हणतात, तुमच्या घरी तुमचा बाप मेला, त्याला तुम्ही नदीवर जाळून आलात, त्याची हाडेन राख नदीच्या पाण्यात टाकलीत आणि मग बापाच्या नावाने त्या भटजीला हो पलंग कशाला देता? त्या पलंगावर काय तुमचा बाप येऊन निजणार आहे? तुमच्या बापाची राख जाऊन पडली नदीत आणि तुम्ही दिलेल्या पलंगावर पाय ताणून डाराडूर झोपताय तो भटजीन त्याची बायको. मी म्हणत नाही, कोण म्हणतंय? गाडगे बाबा म्हणतायत. जे वारकरी संप्रदायातले मोठे अधिकारी कीर्तनकार होते, ज्यांनी जनतेमध्ये जनार्दन बघितला आणि लोकांची सेवा करण्याकरता धर्मशाळा बांधल्या, सदावर्त सुरू केली, वारकरी संप्रदायाच्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली, जनतेचं प्रबोधन केलं, असे गाडगे बाबा म्हणतायत. गाडगे बाबांप्रमाणेच आणखी जे एक थोर सत्पुरुष म्हणून जे विख्यात आहेत तुकडोजी महाराज, त्यांनी याच्या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. ग्रामगीतेमध्ये ते काय म्हणतात, कोणी रूढी बंधनात पडती, मृतासाठी कर्ज काढती, त्याचे नावे पंक्ती उठवती, जात बाही जमवणी. बुवा पंच अथवा ब्राह्मण यासी धन देती भुर्दंड म्हणून, कोणी घेती गोड जेवण कंबर मोडे गरीबाची. हे गरीबाची कंबर मोडण्याचे प्रयत्न आहेत म्हटले. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं काय सांगतात बघा, जिवंत असता रोटी ना दे, मेल्यावर वाजवी वाद्ये, कावयास पिंड इतरा दक्षिणा दे, म्हणून साधे काय त्याने, श्राद्धासाठी धन उधळावे, लोक लाजेस्तव मरावे, ऐसे कासया करावे मूर्खपणे. हे कोण म्हणतंय? तुकडोजी महाराज म्हणतायत. मी म्हणत हे काय मी रचलेलं नाही, तुकडोजी महाराजांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. म्हणून ही जी भूमिका आहे ही वारकरी संप्रदायानं सातत्यानं मांडलेली आहे. किंवा वारकरी संतांनी सुद्धा या प्रकारचे अनेक अभंग रचलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. म्हणजे जिवंतपणीच आमचं सगळं पिंडदानाचा विधी झालेला आहे असं तुकाराम महाराज इथं सांगतायत. हे प्रतिकात्मक आहे, हे वारंवार कृतिशीलपणे करावं लागतं. आता बऱ्याच लोकांचा काय आक्षेप असतो या गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो की आरगडे साहेबांनी एक फेसबुकला पोस्ट टाकली की त्याच्यावर काय जणांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की तुम्ही जर 10वा वगैरे हे कर्मकांड करत नाही तर मग जिवंतपणी केलं काय आणि मृत्यूनंतर केलं काय, जिवंतपणी करायची गरज काय, असं काय लोकांचा आक्षेप होतो. जिवंतपणी तर कशाला, कर्मकांड हे जर वारकरी संप्रदायाच्या तत्वामध्ये बसतच नाही तर मग जिवंतपणी तरी का करायचं. जिवंतपणी याच्यासाठी करायचं की काही गोष्टी अशा असतात की त्या कृतिशीलपणे करून त्याच्यातला फोलपणा उघडा पाडावा लागतो. आधी कृती करायची मग त्यातला फोलपणा उघडा पाडायचा. एक तुम्हाला गोष्ट सांगतो एकनाथ महाराजांची. एकनाथ महाराजांनी काय केलं माहिती आहे का? एकनाथ महाराज काशीला गेले. कशाला? तिथलं पाणी एका कावडीमध्ये भरायचं आणि ते पाणी आणून दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ओतायचं. दक्षिण समुद्रातलं पाणी घ्यायचं आणि ते आणून कुठं ओतायचं? काशीमध्ये ओतायचं. अशी त्यावेळची पद्धत होती. कावडीचं कर्मकांड म्हणतात त्याला. या प्रकारचं कावडीचं कर्मकांड करणारे लोक होते. एकनाथ महाराज त्यांच्यात सामील झाले. कावडीमध्ये पाणी भरलं, कुठलं? काशीतलं. गंगेतलं पाणी भरलं आणि ते पाणी घेऊन कावडीमध्ये भरून ते निघाले आणि कुठे गेले तर दक्षिण समुद्राकडे निघाले. आणि जाताना वाटेमध्ये त्यांना काय दिसलं माहिती आहे का? काय दिसलं? काय दिसलं? जे बरोबर उत्तर सांगतील त्यांना माझ्याकडनं उदार 22 रुपयाचं बक्षीस. आता पैसे वाढवलेत बघा. काय दिसलं त्यांना जाताना वाटेमध्ये? काय दिसलं? एकनाथ महाराज कावडीमध्ये गंगेतलं पाणी भरून जेव्हा
रामेश्वरला निघाले तेव्हा जाताना वाटेमध्ये त्यांना काय दिसलं माहित नाही, गाढव दिसलं. बसले काय नका बाजू, कालवा नका करू, सुक नका करू, काहीच नका खाऊ दे त्याला. काय ना करू, काय नका नका नका. पर्यंत त्याचा स्वर्गाकडचा प्रवास हा सुरू होत नाही अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात येत होतं. परंतु जिवंतपणे हा दावा या ठिकाणी केल्यामुळं आपला हा गैरसमज दूर झालेला आहे. आणि एका छोट्याशा उपक्रमातून आज आपण पाहतो की महाराष्ट्राला भोंदू बाबांचा एक विळखा पडलेला आहे आणि त्यातून अनेक अज्ञानी लोकांचं आणि सुशिक्षित लोकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शोषण झालेलं आहे. आणि म्हणून असे प्रकार घडू नयेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून हा उपक्रम या ठिकाणी सरपंचांनी या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्यांचे याच्या पाठीमागचे सुद्धा उपक्रम अतिशय क्रांतिकारी आहेत. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन राय यांनी त्या काळामध्ये जी क्रांती केली, परंतु त्याचा कृतिशील वारसा शरदराव या ठिकाणी चालवत आहेत. विधवा विवाहांना त्यांनी गावामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे, गाव जाती मुक्त केलेला आहे. असे अनेक पुरोगामी विचार कृतीतून त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांच्या हिमतीचं आणि लढावृत्तीचं या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि या उपक्रमा पाठीमागची त्यांची काय भूमिका आहे त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी आपणा सर्वांसमोर मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांचे सर्वप्रथम आभार की आज तुम्ही सगळेजण माझ्या दहाव्याच्या निमित्त जमलेला आहात. आणि इथं आतापर्यंत जेवढे काही दावे झाले, मी पहिला माणूस असा आहे की दहाव्याच्या दिवशी तुमच्याशी बोलतो. आज माझ्या जिवंतपणी दहाव्याच्या निमित्ताने फक्त कावळा नाही शिवला, कावळे शिवले. आपल्याला ही एक अंधश्रद्धा आहे. आपण मनामध्ये काही ज्या गोष्टी घरून ठेवल्या आणि तीच परंपरा पुढे चालवत राहिलो. नको असलेलं टाकलं पाहिजे, हवं असलेलं स्वीकारलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने लोकांना आपल्याला पटवायच्यात, प्रबोधन करायचं. म्हणून खऱ्या अर्थाने हा आजचा जो जिवंतपणी 10वा आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. 10वा म्हणजे माझ्या मते मृत व्यक्तीच्या बाबतीमध्ये ऋण व्यक्त करण्याचा दिवस. मग तो 7वा पण असू शकतो किंवा 5वा पण असू शकतो. आपण त्या ठिकाणी जे काही पूजा अर्चा वगैरे केलेली हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय, नाही तर ते पण करायची गरज नाही. माझे आजोबा दिवंगत भानुदास मारुती आरगडे यांचं जेव्हा निधन झालं, माझ्या वडिलांनी चुलत्यांनी निर्णय घेतला की त्यांचं देहदान करायचं. आणि देहदान केल्यानंतर आम्ही त्यांचा कुठलाही दशक्रिया विधी केला नाही. 7व्या दिवशी शोकसभा घेतली. उत्तम कांबळे आणि बीजी कोळसे पाटील सारखे यांचं व्याख्यान ठेवलं आणि त्यांची दशक्रिया विधी घातली नाही म्हणून आमच्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं नाही.
त्याच्यानंतर आपण बघतो ह्या गोष्टी कशा पडल्यात, तर त्याचं उदाहरण म्हणून मी सांगेल, एखादा माणूस जर मयत झाला आणि त्याला जर समजा त्या स्मशानभूमीपर्यंत किंवा त्याला त्याचा अंत्यविधी जिथं पुढं आपण शेतामध्ये वगैरे करतो तिथपर्यंत न्यायचा असेल, तर आपण काय करतो, अगोदर ते घरीच विस्तव वगैरे तयार करायचा, गवऱ्या वगैरे पेटायच्या आणि त्यानंतर त्या गवऱ्या गाडग्यामध्ये घालायच्या, ते शिकळ तयार करायचं आणि त्याच्यात ते घेऊन जायचं. हे का केलं, तर पूर्वी काड्याच्या पेटीचा शोध नव्हता. पूर्वी गारगोटी घासून ते जाळ केला जायचा. आज काड्याच्या पेटीचा शोध लागलाय. आता तो विस्तू त्याच्यामध्ये टाकला, कारण तो तिथं ज्या ठिकाणावर न्यायचा त्यात तोपर्यंत तो राहणार नाही, विजून जाईन वाऱ्याने वगैरे, म्हणून तो गाडग्यात टाकला. मग गाडगं गरम झालं म्हणून ते शिकळ केलं आणि ते तिथं घेऊन आपण आजही एक घेऊन जातो. ते तत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य होतं, त्याची गरज होती. आज त्याची गरज आहे का, तर बिलकुल नाही. पण आज आपण बघतो तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला आपण तो गाडग्यातलं ते विस्तव त्या पाचटावर किंवा त्या सरमडाच्या पेंडीवर टाकतो तरी ते लवकर पेटत नाही. मग 2 शाने येतात आणि त्याच्यावर परत काड्याच्या पेटीतल्या काड्या टाकतात आणि त्याच्यावर टाकून देतात, मग ते पेट घेतं. मग डायरेक्ट पेटवले काय अडचण आहे. बरं, आता तुम्ही बघता शहरामध्ये सगळे अंत्यविधी हे विद्युत दाहिनीमध्ये होतात. टिटवं ते काही त्याची काही गरजच भासत नाही, म्हणून कोणाला मोक्ष मिळायचं राहिलं असं काही आहे का. तर हे सगळं काही जे थोतांड आपल्या माथी मारलेलं आहे, या गोष्टीतून आपण बाहेर पडले पाहिजे. आणि जो कावळा शिवतो, ज्याचं कोणाचं निधन झालंय, तो आपला कोणीतरी नातलग किंवा घरातला कुटुंबातला व्यक्ती असतो. मला वाटतं कावळा शिवण्यावर जर तुमची खरंच भावना असेल तर माझं मत आहे, जो कोणी कुटुंबातला व्यक्ती मयत झाला त्याला आपल्या घरातले 4ही कोपरे माहिती असतात. कुठं बेडरूम आहे, कुठं हॉल आहे, कुठं किचन आहे, बरोबर आहे की नाही, कुठं स्वयंपाक खोली, सगळं माहिती आहे ना. मग स्वयंपाक खोलीमध्ये जर त्याचं ताट वाढून ठेवलं तर त्या कावळ्याने तिथं येऊन खायला पाहिजे. सिंपल विषय ना. पण ह्या गोष्टी कुणी समजूनच सांगत नाही. याच्यामध्ये आणखी कसा गुरफटून राहता येईल. म्हणजे तुम्हाला सांगतो, कावळा शिवला तरी पितृदोष. आता मला सांगा, जे आई वडील स्वतःच्या रक्ताचं पाणी करतात आपल्या मुलांचा प्रपंच वाढवण्यासाठी, ते पितृदोष म्हणून येऊ शकतात का. हे सगळं आपल्याला कळतंय पण वळत नाही. आणि हे सगळं अट्टाहास आपण करतो, हे काय आहे माहिती आहे का. आता या सगळ्या रूढी परंपरा जशा चालत आल्या, त्याचं एक उत्तम उदाहरण मी माझ्या वडिलांच्या तोंडून कायम ऐकत आलेलो आहे. ही एक म्हातारी आजी होती, तिला 4-5 लेकरं होते आणि त्या मुलांच्या मुली म्हणजे आजीच्या नाती, त्या घरामध्ये 4-5 नाती पण होत्या. मग मोठ्या नातीच्या लग्नाच्या वेळेला त्या घरामध्ये जसं आपण लग्नामध्ये रुखवत वगैरे करतो, ते तळलेल्या कुरड्या पापड वगैरे असं ते डालगं भरूनच असतं अगदी. आणि मग लग्न लागायच्या वेळेला त्या रुखवताचे ते संरक्षण करायचं काम आजीकडं. ते घरात एक मांजर होतं, ते मांजर ते सगळं नासधूस करील म्हणून आजीनं काय केलं, ते मांजर डालग्याखाली कोंडून ठेवलं. पुढं दुसऱ्या नातीचं लग्न निघालं, त्यावेळेला देखील ते मांजर जाणीवपूर्वक डालग्याखाली कोंडलं आणि आजी बाहेर लग्नाला लावायला गेली. तिसऱ्या नातीच्या लग्नाला देखील तोच प्रकार झाला. लग्न लागायच्या वेळेला ज्यावेळेस आजीला बाहेर जावं लागायचं, आजीनं ते मांजर डालग्याखाली कोंडायचं आणि मग ते लग्न लावायला जायचं. चौथ्या वेळेला काय झालं, आजी राहिली नाही आणि मांजरही घरात राहिलं नाही. पण मग हे सगळं जे काही प्रकार घडत होता घरामध्ये, ते सुना पाहत होत्या. मग चौथ्या नातीच्या लग्नाच्या वेळेला सुनांनी काय केलं, शेजारच्याचं मांजर धरून आणलं आणि त्या डालग्याखाली डाललं. आपल्या या प्रथा आजीच्या काळात ते गरज होती, कारण ते मांजर नासधूस करील म्हणून तिनं ते कोंडलं होतं. तसं आपण हे जे काही शिकळं किंवा गाडग्यात वस्तू घेऊन जातो, हे त्यावेळेला गरज होती, कारण त्यावेळेस ते काड्याच्या पेटीचा शोध नव्हता. आज त्या गोष्टीची गरज नाही, परंतु आजही आपण ते मांजर डालग्याखाली तीच प्रक्रिया आपली चालू आहे. ह्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. आपण ती घागर खांद्यावर घेतो,
आणि त्या प्रेताला असं चौबाजूने फिरतो. विद्युत दाहिनीच्या मध्ये ज्यावेळेस प्रेत घातले किंवा महाभयानक असे देशामध्ये ज्यावेळेस कोरोनाची महामारी झाली, किती जणांनी चक्रा मारल्या त्या प्रेताला? बरं, चक्रा मारल्या नाही किंवा दावे आपली त्यांची आपल्याला राखही मिळाली नाही म्हणून किती जण आता फिरतायत आपल्या भोवताली, किती जणांना मोक्ष मिळाला नाही. बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टीमधून सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे, मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत. संतांनी देखील हेच सांगितलंय. मागाशी महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून खूप मोठे दाखले संत तुकाराम महाराज असतील, संत चोखामेळा असतील, या सगळ्यांचे दिलेत. आणि त्यांनी तेच सांगितलं, कर्मकांड त्यांना देखील मान्य नव्हतं, परंतु त्याला पाहिजे तो सांगताना दिसत नाहीये. आणि नको त्या गोष्टीकडे आपल्याला जास्त गुंतवलं जातंय, म्हणून आपण याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. सूतक हा एक जो काही प्रकार आहे, मला गावामध्ये अनेक जण म्हटले की आपल्या ते आता वेगवेगळे बेट तोडून घ्या, आपल्याला सूतक म्हणजे सगळं गावाला सूतक राहतं आणि मग कोणताही सण सूत साजरा करता येत नाही. माझं मत आहे, तुम्ही बघा, आपल्याला सगळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये अनेक मावळ्यांनी स्वतःचा जीव दिलेला आहे. आणि अशा वेळेला लढाईमध्ये ज्यावेळेस अनेक मावळे आपले मृत्युमुखी पडले, त्यावेळेस त्यांनी जर त्यांचं स्वतःचं किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांचं सूतक धरलं असतं तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? त्यांनी कशाला महत्व दिलं? स्वराज्याला महत्व दिलं, राष्ट्राला महत्व दिलं. मग माझं मत आहे, आज आपण त्या गोष्टी देखील अंगीकारल्या पाहिजेत, त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. त्याच्यामुळं बेट तोडायला पण ते माझं मत आहे, बामण भटजीची गरज नाही. कारण बेट तोडायचे ज्यावेळेस विषय निघाले, बामणाने 21,000 रुपये सुपारी सांगितली. बरोबर आहे का? तेच 21,000 एखाद्या गोरगरिबाला जेव खाऊ घाला, त्याला कपडे लत्ते करा, ते अतिशय महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला काम येणार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीसाठी आपण स्वतंत्र काही गोष्टी करायची गरज नाही. आजचा 10वा हा खऱ्या अर्थाने माझं मत आहे फुले शाहू आंबेडकर यांचा विचार राबवण्याचा उपक्रम होता, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करत असताना मला अनेक जण म्हटले, तू काहीही करतो, पण मी त्यांना सांगितलं, मी काहीही करीत असलो तर का करतोय हे जे ऐकण्यासाठी, त्याचं महत्व काय आहे किंवा का करतोय हे बघण्यासाठी तुम्ही इथं या. आणि तुम्ही खरोखर आलात, आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं, कानाने ऐकलं की हे गरजेचं आहे का, तर माझं मत आहे आता इथून पुढं 10 प्रत्येक जण 10 करायचा म्हणलं का प्रवारा संघ किंवा भेंडा अशा ठिकाणी निवडतो का, तर कावळा इथं अवेलेबल असतो. म्हणजे आपण आपल्या सोयीनं आपली धारणा करून ठेवलेली आहे. कावळा शिवणं हे काही महत्वाचं नसतं, हेच आपल्याला या गोष्टीमधून सांगायचं आहे. जे कोणी आपले पूर्वज आहेत त्यांची जिवंतपणे सेवा करा, त्यांना जिवंतपणे खाऊ पिऊ घाला, त्यांना हवं नको काय असेल ते सगळं बघा. आणि जिवंतपणे केलेली सेवा हीच खऱ्या अर्थाने मानव धर्म आहे. इतर बाकी मेल्यानंतर काहीही नसतं, हेच मला या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे. आजचा कार्यक्रम मला वाटतं खऱ्या अर्थाने आज यशस्वी झाला असं मला वाटायला लागलं. माझ्यानंतर या ठिकाणी आणखी 2-4 मान्यवर बोलणार आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त गाढा अभ्यास त्यांचा आहे, तर मी सावंत सरांना विनंती करतो की पुढील सूत्र घ्यावे. खरं म्हणजे मनुष्य जन्माला आला त्या दिवसापासून अंधश्रद्धेला सुरुवात होती. आजची याची तर 5व्या दिवशी 5वी घालतात, 12व्या दिवशी 12वी करतात. आता हे काय करतात नेमकं, पण ते 5वीला पण भजन घालतो आणि 12वीला काय करतो, ते लहान मूल, ती आई बिचारी अशी पदार्थ होते, एक म्हातारी बरोबर असते, ती म्हातारी सांगत असते, ही एकदा वेगळी, ही एकदा वेगळी, ही एकदा वेगळी. पायाने जमा गेली बोटी एक ठिकाणी ठेवायची आणि त्याच्यावर हळद कुकू ठेवायची, ती झाली बारी. आता वास्तविक बाबा आता कशाचा कशाला मिळेल, कशाचा कशाला संगती हे आम्हाला माहीत नाही.
त्या दिवशी सटवी येते काय, टाक घालून जाते काय. आता सटवी येऊन जर टाक घालीत असती तर तुम्हाला भिकारीची संख्या दिसते असते का? हां, एक तरी दिसला असता का तुम्हाला? तेव्हा आपण हे सगळं समजावून घ्यावं पडतं. हे समजावून घेत असताना लोक म्हणतात तुम्ही नुसते बोलता, कृतीचं काय? म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दोन्ही मुलाचे लग्न सत्यशोधक पद्धतीने केले. हळद नाही, बाशिंग नाही, नवीन कपडा नाही, अशा प्रकारचा तो विवाह होता. असेच खूप लोक जमले म्हणजे इतकंच नाही तर निळभाऊ आले, बाबाराव आले, रणधीर अण्णा आले, तुझी कडू पाटील आले, अशी माणसं होती. हेतू काय आता त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं कसं प्रकरण घडतं ते. तर तुम्हाला सांगितलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी का करायच्या, कृतीशील का करायच्या, तर समाजाने आदर्श घेतला पाहिजे. समुदायाचा आदर्श एवढं जरी घेतला लोकांनी, जातपात ही गोष्ट मोडून टाकावी, ठेवू नये, तिची काही माणसाला गरज नाही. खरं जे उत्तम आणि चांगलं जगायचं आहे, तुला जात कोणची देऊ असं जर विचारत माणसं काय सांगते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता ते धर्मांतराचं खूप जोरात सुरू झालं आहे. हे सगळं काही गौड बंगाल जे लागतं सनातन्यांना, तर ते कशासाठी लागतं, तर माणसं झुलवत ठेवायची, माणसं मातीत घालायची, त्यांना सुधरू द्यायचं नाही. हे जे विज्ञानाचं जग आहे, विज्ञानाच्या जगामध्ये जर जगायचं असलं तर जगावं कसं हे शिकायचं असलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाला प्राप्त झाला पाहिजे. आता वास्तविक पाहता आपल्याला कळत नाही वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे, पण त्याच्या विज्ञानाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत. विज्ञानाची दृष्टी लागत नाही, सृष्टी लागत नाही. मोठ्याने बोलायचं का मग माहिती, लांब बोलायचं का, दूर बोलायचं का मग मोबाईल, दिल्लीला बोला. ही सगळी साधनं विज्ञानाने तयार केली, की तुम्ही आम्ही नाही तयार केली. या विज्ञानाचं सगळं सुख दुःख आम्हाला लागतं. बसायला रेल्वे लागते, झोपायला रेल्वे लागते, विमान प्रवासाला लागतं, हे सगळ्या गोष्टी लागतात. मग आमची त्याची दृष्टी का नको, हे काय आहे, हे कशामुळे आहे, हे का करायची गरज नाही, हे का करावं, हे सगळ्या गोष्टी. आता मी म्हणणार नाही तुम्हाला तर तुम्ही स्वतः वैयक्तिक असं कारण लोक वागताना एवढं सोपं नाही. मी जरा धसमुसळ होतं म्हणून कुणा विरोध केला नाही. भाऊसाहेब समोर बसलेला आहे म्हणून सांगतो, वडील वारली, यांची कल्पना अशी की पलंगावर प्रेत ठेवू नये. तर मी त्यांना सांगितलं की सगळी माणसं दवाखान्यात पलंगावरच मरते, तसं काही करू नका. ते काय ऐकायला तयार नाही. मग मी म्हणलं करावं. तर तुम्हाला माहीत आहे आजारी माणसाला जर लगेची नळी फुटलेली असते आणि ती डॉक्टरशिवाय काही काढता येत नाही, ती नळी तशीच होती ना, ती काढायला ती धावली, उचलायचं तर ते लक्षात आलं की पिशवी कुठे ठेवायची आणि मग ते नळ जमायचं राहून द्या तसंच. अरे म्हणजे हे कशातून जन्माला आलं, कशातून जन्माला नाही आलं, आपण काही पाहायला पाहिजे की नाही. आणि त्यांनी सांगितलं काढायचे कारखाना नव्हतं म्हणून तुम्ही शिकवलं, दिसतो नव्हतं म्हणून काढायची हे नव्हती. तर अशा प्रकारे त्या वेळेला त्या गोष्टी करत असताना आपण विचारपूर्वक जर केली तर तिचा उपयोग होतो. म्हणून सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टी जर कोण बाळगावा. आणि या निमित्ताने तुम्ही जमलात, खूप चांगलं बरं वाटलं की बा अजूनही या विचाराची माणसं आहेत. आणि जे विचाराचे नाहीत मानाल तर तुम्हाला सांगितलं पाहिजे ते बदलतात. तुम्ही जे दाखले दिले ते सगळे इतिहासाचे दाखले दिले, पुराणाचे दाखले दिले, अभंगाचे दाखले दिले. आता कोण नाकारी न्याला काही कारण नाही ना. परंतु रेटून आणणारी माणसं तुम्हाला सांगतो ते ऐकायलाच तयार नसते. काही करा तुम्ही त्याला जे करायचं ते करतच राहतो. मग सुधारण कसं मग जर आता समजा तुम्हाला मोठं व्हायचं असलं म्हणजे वैचारिकदृष्ट्या आणि चांगलं जगायचं असलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन पाळा. रूढी परंपरा अंधश्रद्धा सोडून द्या. भूत भानामती चिटूक करणी याच्याबद्दल तुम्ही काही विचार करू नका. आता राहिलं नाही एवढं, भूत तर राहिलंच नाही, आता गेलंच ते काय आमचं. आणि जर होतंच का त्याचे त्यावेळेला सुद्धा तर भूत हे अजिबात माणसात नव्हतं, ते त्याच्या डोक्यात होतं. डोक्यातलं भूत गेलं तर मग माणसाचं समाजातलं भूत गेलं समजायचं. तेव्हा डोक्यातली अशी जी भूताळ आहेत ती काढून टाका, ठेवू नका. ते असं कराल तुम्ही, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. बाजूला हाकलून लावलं. हाकलून लावल्यानंतर ते बाजूला एक त्या ठिकाणी झऱ्यामध्ये पाणी होतं, ते पाणी उपसून ते बाजूला फेकत होते. आणि दाव्याचा इकडे कार्यक्रम चालू होता. दाव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर ते लोकांनी पाहिलं की गाडगे महाराज हे काय करतात, तर हे पाणी उपसून फेकत होते. ते म्हणजे असं काय करता तुम्ही, तर गाडगे महाराज म्हटले की हे पाणी उपसून मी अमरावतीला माझं ऊसाचं क्षेत्र आहे, त्या ऊसाला मी इथून पाणी देतोय. तर लोक म्हणजे असं कसं काय, तर त्यांनी सांगितलं की जर समजा कावळा इथून हा कावळा नैवेद्य घेऊन जर स्वर्गामध्ये जात असेल
तर मी हे उपसलेलं पाणी अमरावती आपण सगळे जाणतात की आपण सौंदळा गावामध्ये विधवा प्रथा निर्मूलनचा ठराव घेऊन जवळजवळ 3-4 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि त्याच्या संबंधाने मी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र केलेलं आहे. मी शरद बाबूराव आरगडे, वय वर्ष 44, राहणार सौंदळा, तालुका निवासी, जिल्हा अहिल्यानगर, हे प्रतिज्ञापत्र लिहून देतो की मी आज रोजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुस्थितीत असून हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने घेत आहे. श्रीमती प्रियंका शरद आरगडे या माझ्या पत्नी आहेत. आपल्या समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथा, उदाहरणार्थ कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, पांढरे वस्त्र परिधान करण्यास सक्ती करणे, धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होण्यापासून रोखणे इत्यादी या अत्यंत अमानवीय आणि स्त्रियांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारे आहेत. मी या प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करतो की माझ्या मृत्यूनंतर माझी पत्नी प्रियंका शरद आरगडे हिच्यावर कोणतीही विधवा प्रथा लादली जाऊ नये. माझ्या पश्चात तिने कपाळावर कुंकू, टिकली लावणे, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, इतर दागिने परिधान करणे, सण, उत्सव, लग्न समारंभ, बारसे, पूजा, इतर सर्व शुभ कार्यात सद्वा स्त्रीप्रमाणेच आनंदाने सहभागी होणे, कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करणे, या सर्व गोष्टीचा तिला पूर्ण अधिकार असेल आणि माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, नातेवाईकाने किंवा समाजाने तिला यापासून रोखू नये. माझ्या अंत्यविधीच्या वेळी किंवा त्यानंतर तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती, अपमानजनक वागणूक दिली जाऊ नये अशी माझी स्पष्ट इच्छा आहे. तिला सन्मानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. माझी शेवटची इच्छा देहदान आणि कर्मकांड मुक्ती. अनेकदा मृत्यूपश्चात 10वा, 13वा किंवा श्राद्ध यासारख्या विधीवर मोठा खर्च केला जातो. माझा या रूढी परंपरांवर विश्वास नाही. मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळवण्यासाठी कोणत्याही विधीची गरज नसते, तर जिवंतपणे आपण केलेल्या कर्माची शिदोरी महत्त्वाची असते. त्यामुळे माझ्या निधनानंतर कोणतेही सूतक पाळू नये, 10वा किंवा 13वा असे विधी करू नयेत, पिंडदान किंवा तत्सम धार्मिक सोहळे टाळावेत. हे प्रतिज्ञापत्र माझ्या पश्चात माझे कुटुंबीय आणि समाजासाठी एक इच्छापत्र म्हणून ग्राह्य धरले जावे. धन्यवाद. यानंतर बाबांना काही थोडस सूचना द्यायच्या आहेत. आज पण हा पुराणोक्त शास्त्रोक्त नाही बरं का. काय कळलं तुमच्या दाव्यात हेच मंत्र होते, तुमचे सत्यनारायण हेच मंत्र होते. मग हे तुम्हाला कळलं काय यातलं नेमकं? त्यांनी म्हणायचं ना आम्ही ऐकायचं. हे समजावून घेणं म्हणजे हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अशा उपेक्षेनं पहा. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.